नमस्कार, जय महाराष्ट्र. मी आशुतोष पाटील आणि विशेष मुलाखतीत विशेष पाहुणे आहेत महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. सर नमस्कार. नमस्कार. महाराष्ट्राचा लाडका भाऊ आज आमच्या सोबत आहे आणि लाडक्या बहिणी हा सगळा अशी मुलाखत बघायला उत्सुक आहेत. लाडकी बहीण योजना सुरू करावी अशी तुम्हाला का वाटलं? खरं म्हणजे राज्याचं सरकार कुठलंही असलं किंवा राज्य सरकारची एक जबाबदारी असते की आपल्या राज्यातल्या सर्वसामान्य कुटुंबाला काहीतरी आधार सरकारचा मिळावा. आणि मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, एक सर्वसामान्य कुटुंबातून आलो आहे. मी पाहिले गरिबी, माझी आई कसं घर चालवायची, तिची तगमग पाहिली आहे, सगळं कसं महिन्याची काटकसर करायची. माझी पत्नी त्यातून सुटली नाही. पण हे सगळं करत असताना करत आम्ही जे मुख्यमंत्री झाल्यानंतर मला वाटलं की आपल्याला आपल्या राज्यातल्या भगिनींसाठी, मुलींसाठी, महिलांसाठी, मातांसाठी, या राज्यातल्या भावांसाठी, शेतकऱ्यांसाठी, ज्येष्ठांसाठी काही ना काही केलं पाहिजे. आणि मग तिथून मी माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना विश्वासात घेतलं, सांगितलं हे आपल्याला हे करायचं आणि योजना सुरू झाली. लाडकी बहीण 1500 खात्यात 2 महिन्याचे पहिले पैसे पडाले, ते पडले त्यांच्या खात्यात. ते विरोधक म्हणत होते काही करताय, काही येणार नाहीत पैसे, हे बोगस आहे, चुनावी जुमला आहे, खोटी घोषणा आहे, फक्त निवडणुकीपुरतं आहे. जसे 2 महिन्याचे खाते आले, पडले पैसे, तसं म्हणाले लवकर काढा, लवकर काढून घ्या, नाही तर सरकार काढून घेईल. ते बिथरले, गोंधळले. बहिणींसाठी योजना आणली, भावांसाठी काय केलं? मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, आज 6,000, 8,000, 10,000 रुपये महिन्याला स्टायपंड देतोय त्यांना ट्रेनिंग देतोय, नोकऱ्या मिळणार आणि हाताला काम मिळणार, रोजगार मिळणार. आज अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळातून 15 लाख रुपये 1 लाख लोकांना दिलेत, बिनव्याजी पैसे आपण भरलेत व्याज. महिला बचत गट, मुलींचं मोफत शिक्षण, वर्षाला 3 गॅस सिलेंडर, शेतकऱ्यांना 12,000 रुपये, 6 प्रधानमंत्री मोदयांचे, 6 आमचे, 1 रुपयात पीक विमा योजना, या योजना केल्या. वयोश्री योजना केली ज्येष्ठांसाठी. शेतकऱ्यांसाठी 12,000 रुपये वर्षाला, 1 रुपयात पीक विमा योजना. आता 7.5 HP मोटरनी शेती करणाऱ्याचं वीज बिल माफ. पण दिवसा वीज मिळणार, दिवसा वीज देणार. सोलर मागेल त्याला, सोलरमध्ये सोलर पंप. तुम्ही मुख्यमंत्री आणि आता आम्ही आमच्या वचननाम्यात शेतकऱ्याला कर्ज माफ करण्याचे निर्णय घेतलाय. तुम्ही मुख्यमंत्री, चीफ मिनिस्टर आहात, पण चीफ मिनिस्टरची तुमची व्याख्या वेगळी आहे. सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर म्हणतात, मी म्हणतो सीएम म्हणजे कॉमन मॅन. कॉमन मॅन काय त्याच्यामध्ये आहे? सीएम चीफ मिनिस्टर म्हणजे काय सोन्याचे शिंग आहेत काय? माणूस तोच. आणि म्हणून कॉमन मॅन म्हटलं की मी एक जमिनीवरचा माणूस आहे. मला कॉमन मॅनमध्ये जाताना प्रोटोकॉल अडवा येत नाही, लोक माझ्यापासून दुरावत नाहीत. शेवटी ॲक्सेसिबिलिटी महत्त्वाची आहे. आणि काय तुमचं जे आहे सीएम झाल्यानंतर काय तुमच्यामध्ये असं काही नवीन काय जागृत होतं काय? मी आहे तसं आहे, माझी सिम्प्लिसिटी आहे. आणि राजकारणामध्ये क्रेडिबिलिटी लागते, ती मी ठेवतोय. आम्ही पाहिलं की वर्षावरती नेहमी अशी गर्दी असते प्रचंड, आणि तुम्ही अगदी 2-2, 3-3 वाजेपर्यंत लोकांना भेटत असता. वर्षापूर्वी काही लोकांना वाटायचं की आमच्या मालकीचं ही प्रॉपर्टी आहे, पण ही जनतेची प्रॉपर्टी आहे. मी समजत नाही माझ्या मालकीची, ही जनतेची प्रॉपर्टी आहे. जनता तिथं त्याचा या प्रॉपर्टीत या वर्षामध्ये आलं पाहिजे, आपल्या प्रश्नांची उकल करून घेतली पाहिजे, या मताचा मी आहे. म्हणून सगळे येतात. आता वर्षाची दारं खुली आहेत, पूर्वी बंद होती. स्वतःची मालकीची प्रॉपर्टी समजत होते काही लोक. पुन्हा तुम्ही वर्षावर येणार? आमचं टार्गेट एकच आहे, महायुतीचं सरकार आणणार, आणणं आणि या राज्याला विकासाकडे घेऊन जाणं. 2-2.5 वर्षामध्ये जे आम्ही काम केलंय याच्या बाबतीत मी समाधानी आहे. 2.5 वर्षात महाविकास आघाडीने सगळे प्रोजेक्ट बंद करून टाकले. उदाहरणार्थ कोस्टल, अटल सेतू, 2 रस्ते, 3 हायवे, 4 एअरपोर्ट, 5 पोर्ट, 6 एअरपोर्ट, 7 एअरपोर्ट, 8 एअरपोर्ट, 9 एअरपोर्ट, 10 एअरपोर्ट, 11 एअरपोर्ट, 12 एअरपोर्ट, 13 एअरपोर्ट, 14 एअरपोर्ट, 15 एअरपोर्ट, 16 एअरपोर्ट, 17 एअरपोर्ट, 18 एअरपोर्ट, 19 एअरपोर्ट, 20 एअरपोर्ट, 21 एअरपोर्ट, 22 एअरपोर्ट, 23 एअरपोर्ट, 24 एअरपोर्ट, 25 एअरपोर्ट, 26 एअरपोर्ट, 27 एअरपोर्ट, 28 एअरपोर्ट, 29 एअरपोर्ट, 30 एअरपोर्ट, 31 एअरपोर्ट, 32 एअरपोर्ट, 33 एअरपोर्ट, 34 एअरपोर्ट, 35 एअरपोर्ट, 36 एअरपोर्ट,
मेट्रो 3, कारशेड, समृद्धी महामार्ग, जलयुक्त शिवार योजना, सिंचनाचे प्रकल्प, मराठवाडा वॉटर ग्रीड, बुलेट ट्रेन सगळं बंद. तुम्ही म्हणता की तुम्ही कॉमन मॅन आहात, तुम्ही अतिशय मेहनती आहात. तुम्ही कधी वर्क फ्रॉम होम करता? तुम्ही कधी वर्क फ्रॉम होम करता? वर्क फ्रॉम होम केलंय ना अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी. आणि ते दुसऱ्यालाही सांगत होते तुम्ही पण वर्क फ्रॉम होम करा, कोमट पाणी प्या, फेसबुक लाईव्ह करा. सर, तुमचे आदर्श बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्याकडून तुम्हाला काय मिळालं आणि आता त्याचा कसा फायदा तुम्ही तुमच्या या कामात करून घेता? बाळासाहेबांचं जे विचार होते, तुम्ही जनतेसाठी काम करा, लोकांसाठी काम करा. राज्याचा काय त्यांचा काय उद्देश होता की ते बाळासाहेब म्हणायचे लोक तुम्हाला भेटायला थांबता कामा नये, तुम्ही लोकांना भेटलं पाहिजे. कार्यकर्ता आपल्या घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो असं म्हणायचे. मग शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो. हो, 5 कोटी लोकांना फायदा झाला. काय योजना पहिल्या नव्हत्या, लाभार्थी नव्हते, त्यातून काय साध्य झालं पण तुम्हाला? आम्ही डायरेक्ट गेलो त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडे गेलो. त्या योजना ज्या आहेत त्याची स्पर्धा लागली कलेक्टरमध्ये, किती योजना आहेत आणि कुठल्या योजना आहेत, त्याचे लाभार्थी कोण आहेत, आणि त्यांना लाभ एका छताखाली आम्ही दिला, सगळे लाभ. आणि 5 कोटी लोकांनी लाभ घेतला. मला इतर राज्याचे मुख्यमंत्री विचारायचे शासन आपले दारी क्या है, तो बोले ऐसा है, एक छत के नीचे. आणि त्यांनी काही लोकांनी चालू केले. राजकीय प्रश्न घेतो की बाळासाहेब ठाकरे तुमचे आदर्श, पण बाळासाहेबांचा मुलगा आता तुमचा राजकीय विरोधक झालाय. राजकारण आहे, त्यांनी विचार सोडले बाळासाहेबांचे सत्तेसाठी, खुर्चीसाठी. आणि बाळासाहेबांनी सांगितलं काँग्रेसवाला माझी काँग्रेस होऊ देणार नाही, माझं दुकान बंद करीन. त्या काँग्रेस सोबत बसले, सत्ता मिळवली, खुर्ची मिळवली. काय मिळवलंय? सगळे घालवले लोक. मिळवलं काय? जे गेले ते म्हणतात चोर, जे गेले ते म्हणतात कचरा. आता शेवटला राहिलेला काय होईल? मग मिळवलं काय तुम्ही? शिवसेना धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधला तुम्ही. शिवसेनेचं खच्चीकरण होऊ लागलं, तुम्ही बसले आपल्या खुर्चीवर, पण शिवसेना गेली. शिवसेनेचं खच्चीकरण, शिवसैनिकांचं खच्चीकरण, शिवसैनिक जेलात जात होते, तुम्ही खुर्चीवर बसले होते. अशी पक्ष मांडतो असं. तुमच्यासारखा एक सच्चा शिवसैनिक इतके वर्ष आयुष्याची त्यांच्याबरोबर तुम्ही काढलीत, पण तुम्ही त्यांना सोडलं. असं काय घडलं की तुम्हाला नाही आता बस आता आम्ही चाललो, अशी कुठली घटना आहे? टोकाचं पाऊल माणूस का उचलतो? मी त्यांना सांगितलं शिवसेना भाजप बरोबर आपली युती झाली, आपण त्यांच्या बरोबर पुन्हा सरकार बनवूया. काय झालं असेल नसेल, तुम्हाला काय त्यांनी प्रॉमिस केलं, तुम्ही त्यांना प्रॉमिस केलं, सोड आला एकदा, आता आपण हे करूया. पण 4-5 वेळा सांगितल्यानंतर पण त्यांना ते संधी साधू आहेत. त्यांना 5 वर्ष तिथं खुर्चीवर बसायचं होतं. आणि त्यानंतर इकडे आमदारांचे खच्चीकरण, त्यांच्या विकास निधीच्या नावावर बोंब. खच्चीकरण म्हणजे काय, कशा प्रकारे? खच्चीकरण म्हणजे त्यांना भेटतच नव्हते. दुसरी गोष्ट, ते भेटायचं तर जाऊ द्या, त्यांच्या मतदारसंघात निधीच्या नावावर भोपळा. आज 2-2, 3-3 हजार कोटी रुपये आज निधी मिळालाय 2 वर्षात. आमच्या कारकिर्दीत लोकांना काम पाहिजे, ज्यांनी निवडून दिलंय त्यांना ते कशाला निवडून देतात? त्यांच्या सोयीसुविधा पाहिजेत, मूलभूत सोयीसुविधा पाहिजे, पाणी पाहिजे, दिवाबत्ती पाहिजे, रस्ते पाहिजेत, विकास पाहिजे. फक्त तुम्ही एक खुर्चीवर बसले बस, बाकी सगळे खालचं त्यांचं काय व्हायचं ते होऊ द्या. तुमचा वैयक्तिक कधी अपमान, पाणउतारा कधी केला? वैयक्तिक त्यांनी काय मला संपवायलाच घेतलं होतं ना. त्यांना मी काटा होतो, त्यांनी माझा सिक्युरिटीचा विषय तर सोडून द्या, मी काय घाबरत नाही त्याला. पण माझा वैयक्तिक एका केसमध्ये त्यांनी मला गुंतवण्याचाही प्रयत्न केला. मला राजकीय पूर्णपणे संपवण्याचा डाव त्यांच्या डोक्यात होता. का पण असं केलं? का म्हणजे त्यांना इनसिक्युरिटी, त्यांना मास लीडर चालत नाही. आता मास लीडर कोण राहिले? सगळे गेले ना, एक 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 करून घालवले.
काय नावं मोजू मी? राणे गेले, भुजबळ गेले, राज ठाकरे गेले, सगळे गेले. हे सगळे एकत्र असते तर पक्ष कुठे गेला असता? सर आता कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी कार्यकर्त्यांना मोठं करायचं असतं, कार्यकर्त्याला बळ द्यायचं असतं आणि कार्यकर्त्याला सवंगडी समजायचं असतं, घरगडी नाही. बाळासाहेब सवंगडी समजायचे. हे घरगडी समजतात, हे स्वतःला मालक समजतात, कार्यकर्त्यांना नोकर समजतात. असे पार्टी मोठे होते, असा पक्ष मोठा होता. नुकताच एका सभेत त्यांनी आरोप केला की तुमच्याबरोबर गेलेले 8 जण पुन्हा परत यायला तयार होते, असं आदित्य ठाकरे भर सभेत म्हणतात. अरे त्याचा काय विचारताय? त्या पोराचं सोडा ना, पोराटोराचे काय विचार? तुम्ही म्हणता विकास केला, वारंवार आरोप होतो की आज राज्यामध्ये महागाई वाढली आहे. पानभर जाहिराती आपण पाहतो विरोधकांच्या. बेरोजगारी, महागाई हे 2 विषय काँग्रेस आणि विरोधी पक्ष सातत्याने तुमच्यावर टीका करतात. काँग्रेसने काय दिलं? गरिबी हटाव, गरिबी हटाव म्हणाले. गरिबी हटली का? गरीब हटला, गरिबी नाही हटली. पण मोदीजींनी 35 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं. 80 कोटी लोकांना मोफत राशन देत आहेत. आज आमच्याकडे आम्ही 25 लाख लोकांना रोजगार देतोय. 10 लाख लोकांना स्टायपंड देण्याचा निर्णय घेतला. 2 लोकांना अपॉइंटमेंट दिले. आम्ही करतोय. काँग्रेस काय करते? साहेब आपण दावे करतात की दावोसला जाऊन आपण अनेक MOU साईन करतात. केले. किती MOU साईन झाले आणि त्यातून खरंच रोजगार किती लोकांना 5 मिळाला? कोटी रुपयाचे MOU साईन झाले. त्याचं 70% 80% एक्झिक्युशन सुरू आहे. मग वारंवार आता महाराष्ट्र हे इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालंय. पूर्वी नव्हतं. Ease of माझं काय, माझं काय, माझं काय बोलला तर तो पळून जायचा. आम्ही म्हणतो उद्योग आले तर रोजगार मिळेल, या राज्याची भरभराट होईल आणि आम्ही म्हणून उद्योगाला प्राधान्य देतोय, म्हणून उद्योग येत आहेत. आज गडचिरोली सारख्या जिल्ह्यात नक्षलवादी ठिकाणी कोण जात होतं? या एकनाथ शिंदेने पहिला लॉयड स्टील तिकडे चालू केला. आज सगळे स्टील इंडस्ट्रीवाले रांगा लावून उभे आहेत. आज समृद्धी हायवेमुळे कोण जात होतं बुलढाणा, कोण जात होतं अमरावतीमध्ये, कोण जात होतं नागपूरच्या टोकाला. आज मल्टीनॅशनल कंपन्या आल्यात, प्रोसेसिंग युनिट चालू झालेत. मग हे टाटा एअरबस, अमरावतीला फॉक्सकॉन, वेदांता, हे मेगा टेक्सटाईल पार्क मंजूर झाला. महाराष्ट्राचे उद्योग गुजरातमध्ये नेतात हा आरोप करतो. फॉक्सवॅगन कुठली? तेव्हा आमचं 2 महिने झाले होते सरकारला. 2 महिन्यात कुठला इकडचा तिकडे जातो का कारखाना? त्यांना मदत नाही केली, रिस्पॉन्ड नाही केलं. ते म्हणाले या राज्यात आम्हाला काय मिळणार नाही. त्यांना काय माहित होतं सरकार बदलणार आहे. आता आम्ही स्वतः ॲड्रेस करतो. स्वतः कुठली एखादी कंप्लेंट आली आम्ही स्वतः बघतो, त्यांना सबसिडी देतो, त्यांना इन्सेंटिव्ह देतो, त्यांना रेड कार्पेट देतो. इंडस्ट्री आली पाहिजे. पण माझं काय, माझं काय हे म्हणाल ते येणार नाही. महाराष्ट्रातून एकही बिझनेस तुम्ही बाहेर जाऊन देणार नाही या पुढच्या काळामध्ये? बिलकुल नाही. आम्ही त्यांना एवढ्या सवलती देऊ आणि एवढी त्यांना आम्ही मदत करू. इथं पोटेन्शियल आहे, इथं कनेक्टिव्हिटी आहे, इथं स्किल मॅनपॉवर आहे, सगळं आहे. म्हणून तर आपल्याकडे येत आहेत लोक. धारावीवरून तुम्ही तुमची एक महत्वाकांक्षी योजना की धारावीचा पुनर्विकास व्हावा, संपूर्ण चित्र बदलावं, त्याच्यावरून राजकीय आरोप होत आहेत की तुम्ही धारावी एका उद्योग समूहाला विकताय आणि तेव्हा मुख्यमंत्री कोण होते? तेव्हा धारावीच्या प्रकल्पाला मान्यता दिली तेव्हा मुख्यमंत्री कोण होते? एक स्टेकलिंग नावाच्या कंपनीला काढून टाकलं का? का त्यांना अदानीनं द्यायचं होतं म्हणून. मग आता तेव्हा तुम्ही सत्तेत होते म्हणून अदानी चांगले होते, विरोधात गेल्यावर अदानी वाईट झाले. आणि आता 2 लाख घरं तिथं अदानींना द्यायला सांगितलं. आम्ही यांनी त्या सांगितलं पात्र घरांनाच द्या. आम्ही अदानींना सांगितलं जेवढे लोक राहतात त्या सगळ्यांना घरं द्या. 2 लाख लोकांना घरं मिळणार. एक घराचं किंमत 1 कोटी असेल. 2 लाख कोटीचं हे निवडणुकीपुरतं वचन नाही. अरे आम्ही लोकांच्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे म्हणून करतोय. त्यांनी चिखलात राहायचं, त्यांनी सिवरेजच्या पाण्यामध्ये राहायचं, त्यांनी तिथे गैरसोय आहे त्या गैरसोयीत राहायचं. त्यांचं जीवनमान तुम्हाला बदलावं असं वाटतं की नाही? तुम्ही आपल्या बंगल्यावर बंगले बांधायचे आणि त्यांनी तसंच राहायचं कितपत. आता त्यांनी धारावीकरांनी विचार केला पाहिजे. आणि आम्ही सरकार कुठलाही जमीन कुठलीही सवलत अदानींना देत नाही. आम्ही DRPला देतो. धारावी
रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट हा गव्हर्नमेंटचा आहे, त्याची मालकी सरकारची आहे, हे पहिलं समजून घ्या आणि ओपन चर्चा करा ना. तुम्ही TDRची बात केली, TDR मध्ये कॅपिंग करायचा निर्णय आम्ही घेतला. कुठलाही तुम्हाला मोनोपोली होता कामा नाही, आम्ही निर्णय घेतला. सर्वांना घरं देण्याचा आम्ही निर्णय घेतला. तिथल्या माणसाला आता उतून बाहेर टाकलं जातंय, त्याला बाहेर परत आणणार नाहीत. पात्र घरं जी आहेत ती धारावीतच होणार, अपात्र आहेत ती मुंबईतच होणार. मुंबईतला रहिवासी मुंबईच्या बाहेर फेकला जाणार नाही. हे तर धारावीचं सोडा, जे रिडेव्हलपमेंट SRA प्रकल्प रखडलेत, धोकादायक इमारतींचे प्रकल्प रखडलेत, मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेलाय, काही लोक मरून गेले, त्यांना भाडं नाही मिळत, त्यांना आम्ही पुन्हा मुंबईत आणणार. मुंबईकरांना आता आपलं चेंबूरचं कुठलं रमाबाई कॉलनी 17,000 झोपड्यांचा प्रकल्प आहे. कोण करतंय ते? बिल्डर पळून गेला. आता SRA आणि MMRDA करते. मी स्वतःच्या हाताने चेक वाटले 3 लाख 5 लाख. लोकांचे अश्रू पाहिले डोळ्यात. त्यांना माहीतच नव्हतं, विश्वासच नव्हता कधी आम्हाला चेक मिळेल आणि कधी आमचं घराचं काम सुरू होईल. आम्ही सुरू केलं. MMRDA, सिडको, MSRDC, MIDC, महाप्रीत, हे सगळे एजन्सी आता 1-1, 2-2, 4-4 प्रोजेक्ट येतील आणि हे प्रोजेक्टचा पुनर्विकास होईल. एक शेवटचा प्रश्न, आता काम केले भारी, आता पुढची तयारी असं तुम्ही म्हणताय, हे कशाच्या आधारावर आणि तुम्हालाच लोकांनी निवडून का द्यावं? शेवटचा प्रश्न. का देऊ नये? घरी बसलेल्या लोकांना द्यावं निवडून? का काम बंद करणाऱ्यांना लोकांना द्यावं? स्पीड ब्रेकर घालणाऱ्या लोकांना द्यावं? काम सुरू करणाऱ्याला लोक मतदान करतील का काम बंद करणाऱ्याला देतील? आम्ही विकासाचे प्रकल्प तुम्हाला मोजून दाखवले, हे आम्ही सुरू केले. कल्याणकारी योजना आम्ही सुरू केल्या. सगळ्या घटकांसाठी एक इकोसिस्टीम तयार केली आणि आम्ही नियमात बसलो. आमचं पांघरून पसरून पाहून हातपाय पसरले. कुठलंही व्हायलेशन नाही. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे गाईडलाईन, RBIच्या गाईडलाईन फॉलो केलेल्या. महापालिका कर्जबाजारी केल्याचा आरोप आहे. महापालिका कर्जबाजारी झाली की नाही झाली ते तुम्ही बघा, माहिती घ्या. महापालिकेत आता इतके वर्ष कॉन्क्रीटचे रस्ते झाले होते, खड्ड्यातून प्रवास करावा लागत होता. 3,500 कोटी रुपये रिपेरिंग मध्ये तुम्ही 15 वर्षात टाकता. हे कशाला? त्याच्यावर कमिशन खायला, टेंडर मधून कमिशन खायला. तुम्ही STP आतापर्यंत केले नाही. दूषित पाणी आतून तुम्ही समुद्रात सोडताय, ते आम्ही केले. कॉन्क्रीटचे रस्ते आम्ही आता करायला घेतले. 2-2.5 वर्षात पूर्ण मुंबई खड्डे मुक्त होईल, प्रदूषण मुक्त होईल, ट्रॅफिक मुक्त होईल. गरज आहे मुंबईकरांना, त्याची गरज आहे. आम्ही रस्त्यावर उतरलो, डीप क्लीन ड्राईव्ह करायला गेलो तर म्हणाले हे काय मुख्यमंत्र्याचं काम आहे. नाले सफाई बघायला गेलो, हे काय मुख्यमंत्र्याचं काम आहे. मग मुख्यमंत्र्याचं काय घरात बसायचं काम आहे? अरे फील्डवर उतरून काम करणार आहे आणि म्हणून त्याचे रिझल्ट पॉझिटिव्ह मिळतात आणि म्हणून लोकांना हेच सरकार पाहिजे. पण राजकारण थोडं व्यक्तिगत होते. तुम्ही त्यांच्या बॅगा तपासताय. त्यांनी फोटो काढून टाकलेत, त्याचे व्हिडिओ काढून टाकलेत. बॅगा आमच्याही तपासल्या लोकसभेला, आताही आमच्या बॅगा तपासल्या. त्यांचं रुटीन काम आहे. आता त्याचं फोटोग्राफी करणं, मुख्यमंत्री राहिलेला माणूस, आता त्यांना फोटो काढायचा छंद आहे. हे निवडणुका झाल्यानंतर त्यांना फोटोग्राफीच करावी लागेल. सर धन्यवाद, तुम्ही आमच्या सगळ्या प्रश्नांना मनमोकळी उत्तर दिलीत. जय महाराष्ट्राच्या या मुलाखतीबद्दल धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद.